तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। काय करतेस? मग फोन राहू दे, तू चल माझ्या बरोबर. ते ताट घे, त्यांना सांगता येईल गुरुजींना की तू केलंयस हे सगळं. मम्मा अगं फोन राहू दे, कोणाचा आहे तो फोन? शालिनी राहू दे चल. स्वानंदी, तुला कुणाचा तरी फोन येतोय सारखा. अगं अशी बघत काय उभी आहेस? ताट दे हिच्याकडे. गुरुजी सुरुवात करा. हो. राम कृष्ण हरी. वाह, अप्रतिम चव आहे. कोणत्या सुनेने केलं हे स्वयंपाक? गुरुजी ते स्वानंदीनं आजचा हा स्वयंपाक केलाय सगळा. मुली, साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे तुझ्या हातात. स्वर्गीय चव आहे तुझ्या हातच्या जेवणाला. त्या चवीत तुझ्या मनातील भक्ती, श्रद्धा आणि समर्पण देखील जाणवत आहे. फार छान. थँक्यू गुरुजी. स्वानंदी, तुझ्याबद्दल कळलं आम्हाला मीडियामधून. तुझ्या बाबतीत जे काही झालं ना ते कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत होऊ नाही. पण काळजी करू नकोस. देवी आईवर तुझी प्रचंड श्रद्धा आहे ना, ती श्रद्धा तशीच कायम ठेव. देवी आई तुझ्या प्रत्येक समस्याचं उत्तर योग्य वेळी देईल. ती सदैव तुझ्या पाठीशी उभी राहून तुझं रक्षण करेल. सरपोतदार साहेब, सुजित आणि मणी दोघांचे संसार सुखी व्हावेत आणि स्वानंदीचा गुन्हेगार लवकर पकडला जावा म्हणून तुम्ही देवी आईचा गोंधळ घाला. सरपोतदार साहेब, घालताय ना गोंधळ? हो गुरुजी, म्हणजे उद्याच गोंधळ घालतो. मुली, तुला नक्कीच न्याय मिळेल. सॉरी. उचला की फोन. फोन का कट करताय? मला महत्वाचं बोलायचं.